हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला SGBAU अँड शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या दोन्ही युनिव्हर्सिटीच्या PhD एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथोडॉलॉजीचा स्टडी करायचा आहे. टॉपिक आहे थेसिस अँड आर्टिकल रायटिंग, जी शेवटची स्टेप आहे आपली रिसर्च प्रोसेस मधली. ओके, तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला ते बघायचं आहे. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंट्ससाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत. त्यांच्यासाठी आम्ही स्पेशली हेल्प करू शकतो विथ दिस पोल कोर्स, जो रिसर्च मेथोडॉलॉजीवरचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट. ठीक आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, त्यानंतर 1500 प्लस MCQ PDF सरावासाठी, आणि संपूर्ण मटेरियल जे आहे ते इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता. या कोर्सची फीस आहे 599 रुपये. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमची सीट पक्की करू शकता येणाऱ्या एक्झाम मध्ये. ओके, तर चला सुरू करूया आजचा चॅप्टर थेसिस अँड आर्टिकल रायटिंग. व्हॉट इज थेसिस रायटिंग? प्रबंध लेखन म्हणजे काय? The thesis is the one of the most important concept in college expository writing. It's your argument or insight or viewpoint of that gives the reader your main idea. A good thesis should be clear and unambitious and have a logical structure that should be assist a reader's understandings of an argument being presented and not obscure it. ओके, काय सांगितलेलं आहे? प्रबंध, थेसिस आपल्याला माहिती आहे, PhD करताना आपण एक थेसिस लिहितो ज्याच्यामध्ये आपला व्ह्यू पॉइंट असतो किंवा आपल्याला काय मिळालेलं आहे एखाद्या गोष्टीविषयी, आपल्या टॉपिक विषयी, त्याच्यामध्ये आपण आर्ग्युमेंट केलं असतं, पण त्याच्यामध्ये आपल्या व्ह्यू पॉइंटनी जे आपल्याला दिसलेलं आहे आपली आयडिया लावून त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. ठीक आहे, आणि ही आयडिया आपण दुसऱ्यांना सांगत असतो थ्रू थेसिस. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? प्रबंध म्हणतो. प्रबंध ही महाविद्यालयीन व्याख्यात्मक लेखनातील सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे. तुमचा युक्तिवाद किंवा अंतर्दृष्टी दृष्टिकोन आहे जो वाचकाला तुम्ही मुख्य कल्पना देता. म्हणजे काय? जो तुमचा दृष्टिकोन आहे त्या विषयाशी किंवा त्या टॉपिकशी रिलेटेड तो तुम्ही दुसऱ्यांना सांगत असता. एक चांगला प्रबंध काय करतो? तर तो निसंदिग्ध असतो, त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा संदिग्धपणा नसतो. रचना ही कशी असते? लॉजिकल असते, तार्किक असते. ठीक आहे, वाचल्यानंतर ती सगळ्यांना समजते, अशा प्रकारची ही एक पद्धत असते. ठीक आहे ना. प्रबंधाची वैशिष्ट्य काय काय? थेसिसची वैशिष्ट्य काय काय आहे? प्रबंध हा स्वतः केलेल्या संशोधनावर आधारित असतो. थेसिस इज बेस्ड ऑन द रिसर्च कंडक्टेड ऑल बाय हिमसेल्फ. ठीक आहे, त्याच्यानंतर थेसिस इज लेंथियर दस इट मेक्स मोर टाइम टू कम्प्लीट. थेसिस प्रबंध कसा असतो? लॉंग प्रोसेस असते, त्याची खूप वेळ त्याच्यासाठी लागतो तो कम्प्लीट होण्यासाठी. ठीक आहे, हे दुसरं त्याचं वैशिष्ट्य झालं. त्याच्यानंतर थर्ड वैशिष्ट्य काय असणार आहे? इन थेसिस द रिसर्चर हॅज टू include a hypothesis based on his research work. जे त्याचं रिसर्चचं काम आहे त्याच्यावरती तो काय करू शकतो? एक हायपोथेसिस मांडू शकतो. संशोधन निबंधामध्ये, शोध निबंधामध्ये संशोधकाला त्याच्या संशोधनावर, कार्यावर आधारित गृहीतक समाविष्ट करावं लागतं. ऑफकोर्स एखादं कुठलंही आपल्याला रिसर्च करताना काय करावं लागतं? सुरुवातीला एक गृहीतक मांडावं लागतं. तसंच थेसिस लिहिताना पण आपल्याला एक गृहीतक मांडावं लागतं. चौथं वैशिष्ट्य काय आहे? थेसिस इज comprised of theory and argumentation based on the original research. प्रबंध मूळ संशोधनावर आधारित सिद्धांत आणि युक्तिवाद यांचा समावेश असतो प्रबंधामध्ये. ठीक आहे, ही काही प्रबंधाची म्हणजे थेसिसची वैशिष्ट्य होती. आता आर्टिकल रायटिंग काय आहे? An article writing is a kind of writing that is written to reach a massive audience with the help of the press. In the case of article writing, the press refers to the publishing house of newspaper, magazine, journals. ठीक आहे, आर्टिकल आपण कशा थ्रू लिहू शकतो? तर प्रेसच्या मदतीने वर्तमानपत्रामध्ये, मॅगझिन्स मध्ये, जर्नल्स मध्ये प्रकाशित करू शकतो आणि त्याला आपण काय म्हणतो? आर्टिकल. आपण एक्झाम्पल एडिटोरियल बघतो किंवा एखादा छोटासा कुठल्याही ठिकाणी रिसर्च झाला, नवीन इन्व्हेन्शन झालं तर त्याच्यावरती आर्टिकल न्यूजपेपर मध्ये लिहून आलेलं असतं. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? लेखन किंवा आर्टिकल रायटिंग असं म्हणतो. ओके ओके, थेसिस आणि आर्टिकल रायटिंग नंतर आणखीन एक छोटे चॅप्टर आहेत दोन, जे तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जे इन्फॉर्मेशन किंवा ते नॉलेज तुम्हाला आवश्यक आहे ते म्हणजे ICT अँड रिसर्च, म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी रिसर्च मध्ये कशी यूज केली जाते किंवा त्याचा उपयोग काय होतो आपल्याला रिसर्च मध्ये ते बघायचं आहे. बघा, many research studies cannot be carried out without the use of computers, and specifically ICT that entails a complex computations, data analysis and modeling. Computer in scientific research is used at all stages of study, from proposal stage to submission, presentation of findings. आपल्याला काय आपण विचार करतो की ICT रिसर्च मध्ये कुठे उपयोग येतं?
सगळ्या स्टेप मधून म्हणजे फर्स्ट स्टेप पासून ते लास्ट स्टेप पर्यंत आयसीटी आपल्या सोबत असतो. कधी बघा आपल्याला जे हार्ड कॉम्प्युटेशन्स आहेत, आजकाल आपण ज्या टेस्ट बघतो की झेड टेस्ट, एफ टेस्ट, त्या सगळ्या टेस्ट कशा आहेत, सॉफ्टवेअर थ्रू केल्या जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः कॅल्क्युलेशन्स करायची गरज नाही पडत. जर तसं केलं तर तुम्हाला तिथे खूप वेळ लागतो. तर यासाठी काय करायचं, कम्प्युटरचा उपयोग केला जातो. ठीक आहे. आयसीटी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्युटर येतो आणि कम्प्युटर आपण यूज करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कॉम्प्युटेशन म्हणजे जे कॅल्क्युलेशन्स असतात ते आपण करतो. कॉम्प्लेक्स कॉम्प्युटेशन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर डेटा अनालिसिस करतो. जर डेटा आहे तो टॅब्युलेशन फॉर्म मध्ये करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेट करून मांडण्यासाठी आपल्याला कम्प्युटरचा आयसीटीचा उपयोग होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जे प्रपोजल मांडतो आपण, ते प्रपोजल टाईप करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी देखील आपण कम्प्युटरचा वापर करतो. प्रेझेंटेशन करण्यासाठी किंवा प्री प्रेझेंटेशन करण्यासाठी, प्रेझेंटेशन ऑफ फाइंडिंग्स, निष्कर्ष लावण्याच्या आधी पण जे आपल्याला उपयोग येतो त्या आयसीटीचा आपण तिथे उपयोग करतो. कम्प्युटर आणि विशेषतः आयसीटीच्या वापराशिवाय अनेक संशोधन अभ्यास केले जाऊ शकत नाहीत, ज्यात जटिल गणना, डेटा विश्लेषण आणि मॉडेलिंग समाविष्ट आहे. वैज्ञानिक संशोधनातील संगणकाचा वापर अभ्यासाच्या सर्व टप्प्यांवर केला जातो. प्रस्तावाच्या टप्प्यापासून ते निष्कर्षापर्यंत सर्व पाठवण्यात येतं किंवा त्यामध्ये कम्प्युटरचा उपयोग होतो, म्हणजेच आयसीटीचा उपयोग केला जातो. ठीक आहे. इथे समजलं आयसीटीचा उपयोग रिसर्च मध्ये कसा केला जातो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही स्वतः रिसर्च करायला घेता किंवा एखादा आर्टिकल तयार करायला घेता, त्यावेळेस सुरुवातीला तुम्ही काय करता, स्टार्टिंगला रिसर्च इंटरनेटवरती विषय टॉपिक शोधण्यासाठी सर्च करता, राईट. म्हणजे तिथून फ्रॉम द स्टार्टिंग ऑफ द रिसर्च यू स्टार्ट युजिंग आयसीटी. ओके. आता आयसीटी मधले दोन महत्वाचे घटक ज्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात किंवा तुम्हाला माहिती पाहिजे ते म्हणजे शोधगंगा ऍट इम्प्लिमेंट, केंद्र संशोधन विद्यार्थ्यांना त्यांचे पीएचडी प्रबंध जमा करण्यासाठी आणि संपूर्ण विद्वान समुदायाला खुले प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतं. ठीक आहे. हे एक व्यासपीठ आहे शोधगंगा, ज्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे पीएचडी थेसिस मिळतात. ठीक आहे. ज्यांनी कोणी पीएचडी थेसिस केलेले आहेत ते या एका प्लॅटफॉर्म वरती अपलोड करतात आणि ज्यांना पुढचा स्टडी करायचा आहे किंवा ज्यांना ऍज अ रेफरन्स म्हणून थेसिस वापरायचे ते तिथून ऍक्सेस करू शकतात, शोधगंगावरून बघू शकतात. ठीक आहे. हा कसा आहे, ओपन ऍक्सेस सोर्स आहे पीएचडी थेसिसचा. ठीक आहे. जे तयार करतात ते याच्यावरती टाकतात आणि ज्यांना उपयोग करून घ्यायचा आहे ते इथे जाऊन सर्च सुद्धा करू शकतात. व्हॉट नेम इज शोधगंगा ऍट इम्प्लिमेंट. ओके. हे झालं शोधगंगा. आता शोध गंगोत्री, आणखीन एक प्लॅटफॉर्म आहे शोध गंगोत्री. दोन वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजेत. वेगवेगळे कुठले कुठले, एक शोधगंगा, दुसरा आहे शोध गंगोत्री. शोध गंगावरती पीएचडी थेसिस मिळतात. शोध गंगोत्रीवरती काय मिळतं, शोध गंगोत्री होस्ट सिनॉप्सिस ऑफ रिसर्च टॉपिक सबमिटेड टू द युनिव्हर्सिटीज in India by research scholars for registering themselves for the PhD program. त्यांना म्हणजे जे स्टुडंट्स पीएचडी प्रोग्राम साठी रजिस्ट्रेशन करतायत त्यांना त्यांच्या विषयाचं सिनॉप्सिस, रिसर्चचं थेसिसचं सिनॉप्सिस जे आहे ते इथे अपलोड करावं लागतं. ठीक आहे. शोधगंगावरती थेसिस मिळतील, तर शोध गंगोत्रीवरती काय मिळतील तुम्हाला, सिनॉप्सिस भेटतील. हे तुम्हाला रिसर्च टॉपिक सर्च करताना किंवा लिटरेचर रिव्ह्यू करताना खूप उपयोगी येतात किंवा ऍज अ रेफरन्स की थेसिस कसा असला पाहिजे. ठीक आहे. याच्यासाठी हे दोन रेफरन्स तुम्ही घेऊ शकता आणि याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आज आणखीन एक चॅप्टर आहे जो आहे रिसर्च इथिक्स. छोटे छोटे चॅप्टर्स आहेत त्याचे. रिसर्च इथिक्स म्हणजे काय, संशोधनामधली नैतिकता. कुठलीही गोष्ट करताना प्रत्येक गोष्टीमध्ये नैतिकता आपल्याला जपावी लागते, तसंच रिसर्च करताना देखील आपल्याला नैतिकता जपावी लागते. Research ethics are the set of ethical guidelines that guides us on how scientific research should be conducted and disseminated. Research ethics govern the standards of conduct for scientific researchers. It is the guideline for responsibly conducting a research. ठीक आहे. रिसर्च इथिक्सला काय म्हटलेलं आहे, हे गाईडलाईन्स आहेत फॉर रिस्पॉन्सिबली कंडक्टिंग रिसर्च. रिसर्च हे जबाबदारीने पूर्ण करण्यासाठीचं एक मार्गदर्शन तत्व आहे. ठीक आहे. संशोधन नैतिकता हा नैतिक मार्गदर्शक तत्वांचा संच आहे जो आपल्याला वैज्ञानिक संशोधन कसं आयोजित करायचं, म्हणजे जे काही आपण रिसर्च करतोय तो कसा करायचा, जी प्रोसेस आपण फॉलो करतोय ती कशी करायची, याबद्दल हे आपल्याला गाईड करतं. ठीक आहे. काय चांगलं, काय वाईट किंवा काय संशोधनामध्ये घेतलं तर ते सगळ्यांसाठी उपयोगी असेल आणि काय घेतलं तर ते आपल्यासाठी घातक असेल, हे सगळं आपल्याला रिसर्च एथिक्स मध्ये शिकायला मिळतं. ठीक आहे. म्हणजेच काय, तर संशोधन जबाबदारीने आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक ठरतं. ओके.
संशोधनात नैतिकता सुनिश्चित करण्यासाठी काही महत्त्वाचे घटक. आता इथिकल रिसर्च करण्यासाठी हे घटक जे आहेत, फॅक्टर्स जे आहेत ते आपल्याला उपयोगी पडतात. ते कोणते कोणते? एक आहे इंटिग्रिटी इन रिपोर्टिंग डेटा, रिझल्ट्स, मेथड्स अँड प्रोसिजर्स अँड पब्लिकेशन स्टेटस. डेटा, परिणाम, पद्धती आणि कार्यपद्धती आणि प्रकाशन स्थितीचा अहवाल देण्यात प्रामाणिकपणा असलं पाहिजे. जे काही तुम्ही रिसर्च मध्ये डेटा प्रेझेंट करत आहात तो पूर्णपणे ऑनेस्टली केलेला असावा, चांगला असावा. तुमचा रिझल्ट तुम्हाला हवा तसा रिझल्ट यावा यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये काहीही छेडछाड करायची नाही. जसा डेटा अवेलेबल आहे, जसा रिसर्च मध्ये तुम्हाला प्राप्त झालाय तसा तो ऑनेस्टली द्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्हिटी टू अवॉइड बायस इन एक्सपेरिमेंटल डिझाईन, डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन अँड पीर रिव्ह्यू. प्रायोगिक डिझाईन, डेटा विश्लेषण, व्याख्या आणि समवयस्क पुनरावलोकनामध्ये पक्षपात टाळण्यासाठी वस्तुनिष्ठता राखली पाहिजे. जे तुम्ही डेटा जमा करत आहात, कलेक्ट करत आहात, तो डेटा जो आहे त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता असली पाहिजे. कुठल्याही प्रकारचा बायसपणा असू नये. जसं की मी सुरुवातीला पहिल्या याच्यामध्ये एक्सप्लेन केलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला बायस होता येणार नाही. म्हणजे तुम्हाला हवा तसे रिझल्ट येण्यासाठी तुम्हाला हवे ते पॉइंट्स त्याच्यामध्ये ऍड करायचे नाही किंवा तुम्हाला हवा तो डेटा त्याच्यामध्ये ऍड करायचा नाही. ठीक आहे. तो पक्षपातपणा टाळणे इथे गरजेचं आहे. तिसरं आहे केअरफुल अवॉइडन्स ऑफ निग्लिजंट एरर्स अँड निग्लिजन्स ऑफ प्रॉपर डॉक्युमेंटेशन ऑफ ऑल अस्पेक्ट्स. निष्काळजीपणा इथे टाळायचा आहे. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचा आपल्याला एखाद्या रिसर्चची इन्फॉर्मेशन मिळाली नाही तर जाऊ दे, आपण याच इकडे टाकून देऊ, काय फरक पडतो, किंवा कॉपी पेस्ट करून देऊ. तर इथे हे चालत नाही. निष्काळजीपणा दूर करायचा असतो किंवा तो टाळायचा असतो, अन्यथा तो येऊच द्यायचा नाही. ठीक आहे. त्रुटी त्याच्यामुळे येणार नाही. त्यानंतर रिस्पॉन्सिबल पब्लिकेशन विथ अन एम टू सर्व द सोसायटी. आपल्याला सोसायटीसाठी तो उपयोग असला पाहिजे. जे काही रिसर्च आपण करतो आहोत तो सोसायटीला सर्व करण्याच्या हिशोबाने मांडायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे जबाबदारीने ते काम रिसर्चचं करायचं आहे. अवॉइडिंग वेस्टफुल अँड डुप्लिकेशन पब्लिकेशन. आणि जबाबदारीने प्रकाशन करायचं. याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला जो टाइम वेस्टफुल पण आहे, म्हणजे जे अनावश्यक घटक जे आहेत ते आपल्याला इथे एक्सक्लूड करायचे. ठीक आहे. त्याचं कॉपी पेस्ट नाही करायचं. जर ऑलरेडी कोणी रिसर्च केला असेल तर पुन्हा त्याच्यावरतीच रिसर्च करायचा नाही. त्याचा काही उपयोग पण होणार नाही. ते पूर्णपणे कसं असणार आहे, वेस्टफुल असणार आहे. सो इथे आपल्याला काय करायचं आहे, डुप्लिकेशन टाळायचं आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे, रिस्पॉन्सिबल मेंटोरिंग इन टर्म्स ऑफ गायडिंग रिसर्च स्टुडंट्स. संशोधन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने जबाबदार मार्गदर्शक. आपण रिसर्च मध्ये काही चुकीची इन्फॉर्मेशन टाकली तर जे नेक्स्ट आपली इन्फॉर्मेशन जमा करणारे आहेत, जे आपल्याला ऍज अ रेफरन्स म्हणून यूज करणार आहेत, त्यांना सुद्धा आपण मिसगाईड करणार आहोत. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये असं होऊ नये, मिसगाईड करू नये. त्यांचा सुद्धा जो रिसर्च आहे तो चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जो आपला रिसर्च आहे तोच व्यवस्थित पूर्ण करावा लागेल. राईट. व्यवस्थित मेंटोरिंग करावं लागेल. गाईडलाईन्स स्टुडंट्सला व्यवस्थित मिळतील. योग्य प्रायोगिक रचनांद्वारे प्राण्यांची काळजी, अॅनिमल केअर थ्रू प्रॉपर एक्सपेरिमेंटल डिझाईन्स. ठीक आहे. एक्सपेरिमेंटल डिझाईन्स मध्ये जर आपण स्वतः ऑब्झर्वेशन वगैरे करणार असेल, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्राण्यांना इजा होऊ नये याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. ओके. तर ह्या काही नैतिक जबाबदाऱ्या आहेत आपल्याला रिसर्च करताना. नैतिक काय म्हणू शकतो, गाईडलाईन्स आहेत. ठीक आहे. ओके. काही क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स देण्याचा प्रयत्न करा. Inappropriate application of ICT in research is an example of technical lapse on the part of researcher, inadequate provision of ICT resources, violation of research ethics, absence of technical expertise of ICT resources. संशोधनामध्ये आयसीटीचा अयोग्य वापर हे कशाचं उदाहरण आहे? ऑप्शन ए संशोधकाच्या बाजूने तांत्रिक त्रुटी, आयसीटी संशोधनाची अपुरी तरतूद, संशोधन नैतिकतेचे उल्लंघन, आयसीटी संशोधनाच्या तांत्रिक कौशल्याची अनुपस्थिती. बघा, ट्राय करा, क्वेश्चन नंबर टाका आणि त्याचा आन्सर द्या. ओके. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, अब्सेन्स ऑफ टेक्निकल एक्सपर्टीज ऑफ आयसीटी रिसोर्सेस. तुमच्याकडे आयसीटी आहे, कम्प्युटर आहे, पण तुम्ही त्याचा वापरच व्यवस्थित केला नाही तर तिथे काय म्हणू शकतो आपण, त्याचं अव्यवस्थित ऍप्लिकेशन केलेलं आहे, त्याचा अयोग्य वापर केला गेलेला आहे असं आपण इथं म्हणू शकतो. ठीक आहे. जर तुमच्याकडे टेक्निकल लॅब्स अँड पार्ट्स ऑफ रिसर्च संशोधकाच्या बाजूने तांत्रिक त्रुटी असतील तर ते वापर तर होतोय तिथे, पण चुकीचा वापर होतोय. ठीक आहे. पण
म्हणजे वापर होतोय, कशाही प्रकारचा इथे वापर होतोय ते इनएडिक्वेट प्रोव्हिजन्स ऑफ आयसीटी रिसोर्सेस. इथं अपुरी संशोधन आहे पण त्याचा वापर अनअप्रोप्रिएट होतोय असं आपण म्हणू शकतो का? नाही. व्हायोलेशन ऑफ रिसर्च इथिक्सचा काय संबंध आहे का? नाही. व्हायोलेशन तर होतच नाहीये. पण इथे मग ऑप्शन डी करेक्ट आहे, कारण आपल्याकडे टेक्निकल एक्सपर्टीज आहेत पण त्याचा वापर व्यवस्थित होत नाहीये. ठीक आहे, तर ते आपलं काय आहे, इनअप्रोप्रिएट ऍप्लिकेशन ऑफ आयसीटी आहे, म्हणून ऑप्शन डी इथे करेक्ट आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन. आयसीटी application in research is most useful for which of the following reason? संशोधनातील आयसीटीचा अनुप्रयोग खालीलपैकी कोणत्या कारणासाठी सर्वात उपयुक्त आहे? ऑप्शन ए फॉर रिड्युसिंग द कॉस्ट ऑफ रिसर्च, फॉर academic establishment, for enhancing scope of accessibility of research data, for promoting dialogic interaction. संशोधन खर्च कमी करण्यासाठी, शैक्षणिक सातत्यतेसाठी, संशोधन डेटाच्या सुलभतेसाठी, व्याप्ती वाढवण्यासाठी, संवादात्मक परस्पर संवादांना प्रोत्साहन देण्यासाठी. काय आन्सर असू शकेल याचं? क्वेश्चन नंबर टाका आणि आन्सर द्या तुमचं. काय आन्सर असू शकतं ऑप्शन ए, बी, सी, डी पैकी? ओके, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, फॉर एनहान्सिंग स्कोप ऑफ ऍक्सेसिबिलिटी ऑफ रिसर्च डेटा. ठीक आहे, कॉस्ट कमी करण्यासाठी आयसीटीचा उपयोग होतो पण तेवढा दिलेल्या ऑप्शन्स पैकी तेवढा नाही होत. ठीक आहे, अकॅडमिक इस्टॅब्लिशमेंट त्याचा आन्सर नाहीये. फॉर प्रमोटिंग डायलॉजिक इंटरॅक्शन, परस्पर संवादांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आयसीटीचा उपयोग करू शकतो का? नाही, ते आपण डायरेक्ट बोलू शकतो. मग काय आहे, जो डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचा स्कोप वाढवण्यासाठी आपण आयसीटीचा उपयोग करतो. ठीक आहे, जो डेटा आहे तो आपण इंटरनेटवर सर्च करतो, इंटरनेटवर टाकतो जर आपल्याकडे एक्स्ट्रा डेटा असेल, म्हणजेच काय करतो आपण, त्याची ऍक्सेसिबिलिटी वाढवतो. राईट, म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 3 नंबरचा. आयडेंटिफाय द अनइथिकल प्रॅक्टिस ऑफ रिसर्चर फॉर्म ऑफ द फॉलोइंग. खालीलपैकी कोणती गोष्ट अशी अनैतिक आहे हे सांगा. ऑप्शन ए अवॉइडिंग प्लॅगरिझम, अवॉइडिंग डुप्लिकेशन, अवॉइडिंग रिलायबल इन्फॉर्मेशन, अवॉइडिंग मॅनिप्युलेशन. साहित्याची चोरी टाळणं, डुप्लिकेशन टाळणं, विश्वसनीय माहिती टाळणं, फेरफार टाळणं. काय आन्सर असू शकेल? ओके, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, अवॉइडिंग रिलायबल इन्फॉर्मेशन. सगळ्याच ऑप्शन मध्ये अवॉइडिंग आहे. अवॉइडिंग प्लॅगरिझम म्हणजे काय, साहित्याची चोरी. साहित्याची चोरी म्हणजे काय, ऑलरेडी कोणीतरी त्याचं रिसर्च केलेलं आहे तेच कॉपी करून पेस्ट करायची आपल्याकडे, याला आपण काय म्हणतो, साहित्याची चोरी. सो अवॉइड करणं, प्लॅगरिझम अवॉइड करणं चांगली गोष्ट आहे. मग ती अनएथिकल असणार आहे का? नाही. ऑप्शन बी काय, अवॉइडिंग डुप्लिकेशन. डुप्लिकेशन पण चांगली गोष्ट नाहीये. मग चांगली गोष्ट अवॉइड केली, वाईट गोष्ट जर अवॉइड केली तर चांगलीच आहे ना. मग ऑप्शन बी सुद्धा इथे होणार नाही. अनएथिकल गोष्ट विचारली आहे. अनएथिकल गोष्ट म्हणजे काय, जी गोष्ट चांगली आहे पण ती आपण अवॉइड केली. ठीक आहे, मॅनिप्युलेशन अवॉइड केलं, फेरफार आपण अवॉइड केला तर चांगलीच गोष्ट आहे. पण ऑप्शन सी इथं असं सांगतं की रिलायबल इन्फॉर्मेशन, चांगली माहिती जी आहे जी आपण अवॉइड केली, जी लोकांपर्यंत आपण पोहोचवली नाही, तर तिथे आपलं इनएथिकल प्रॅक्टिस होणार आहे, म्हणून अनएथिकल याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबरचा. प्लॅगरिझम इन रिसर्च इज. ओके, लास्ट क्वेश्चन मध्येच मी तुम्हाला आन्सर सांगितलं याचा, तर आन्सर द्या. ऑप्शन ए साहित्याची चोरी म्हणजे काय, क्रिएटिव्ह यूज ऑफ प्रिव्हियस डेटा, कॉपिंग अनस्क्रुपुलसली अँड मेकिंग यूज ऑफ इट, quoting someone and citing him her, referencing to previous data and working over it with new objectives. काय आन्सर असेल याचं? क्वेश्चन नंबर टाका आणि आन्सर द्या. ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, कॉपिंग अनस्क्रुपुलसली अँड मेकिंग यूज इट. म्हणजे अनैतिकपणे कॉपी करायची आणि साहित्याचं काहीतरी गोष्ट एखादी कॉपी करायची आणि त्याचा वापर करायचा आणि त्यांना त्यांचे क्रेडिट पण द्यायचं नाही. हे काय आहे, प्लॅगरिझम आहे, साहित्याची चोरी आहे. ठीक आहे, ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. मागच्या डेटा यूज करणं योग्य आहे पण त्याला काय करावं लागेल, आपल्याला
रेफरन्स म्हणून लिस्ट मध्ये ऍड करावं लागेल. ठीक आहे. कोटिंग समवन इन सायटिंग हिम. ठीक आहे, म्हणजे हे ऍड करणं. त्यानंतर प्रिव्हियस डेटा वापरायचा ऍज ऑब्जेक्टिव्ह म्हणून, ऑब्जेक्टिव्ह साठी, आणि त्याच्यावरती काम करायचं. हे पण व्यवस्थित आहे. पण प्लॅगरिझम म्हणजे काय? कॉपिंग अनस्क्रिप्टली अँड मेकिंग युजर म्हणजे प्रॉपर अर्थ जो आहे प्लॅगरिझमचा, तर या ऑप्शन मध्ये सांगितलं जातोय, म्हणून ऑप्शन बी ते करेक्ट आहे. ओके. लास्ट क्वेश्चन आजच्या सेशनचा. द डॅश डॅश ऑफ अ रिसर्च आर्टिकल इज प्लेस नियर इट्स बिगिनिंग. यापैकी काय जे आहे, जे रिसर्च आर्टिकलच्या सुरुवातीला लिहिलं जातं? ऑप्शन आहे समरी, अबस्ट्रॅक्ट, सिनॉप्सिस, प्रीफेस. ओके, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अबस्ट्रॅक्ट. ठीक आहे. समरी जे असते तर तुमच्या प्रोजेक्टची किंवा एखाद्या स्टोरीची किंवा एखाद्या लेखाची समरी तुम्ही देऊ शकता. अबस्ट्रॅक्ट रिसर्च आर्टिकल मध्ये तुम्हाला अबस्ट्रॅक्ट मांडावा लागतो. त्याचा अर्थही सारांशच आहे, पण अबस्ट्रॅक्ट हा रिसर्च आर्टिकलच्या सुरुवातीला असतो, जो एका पॅरेग्राफ मध्ये तुम्ही करू शकता. सिनॉप्सिस म्हणजे पण सारांशच आहे, पण सिनॉप्सिस एक वेगळा टॉपिक असतो. कशामध्ये? आपल्या थेसिस मध्ये. ठीक आहे. प्रीफेस प्रत्येक बुकच्या सुरुवातीला असते, प्रस्तावना असते, ज्याच्यामध्ये उद्देश असतो तुम्ही बुक का केलेली आहे वगैरे. ठीक आहे. प्रीफेस. सो याचा करेक्ट आन्सर ऑप्शन बी आहे. सिनॉप्सिस म्हणजे पण सारांश, पण सिनॉप्सिस टॉपिक वेगळा असतो. आर्टिकलच्या सुरुवातीला अबस्ट्रॅक्ट असतो, कारण आर्टिकल कम्पेअर टू थेसिस छोटा असतो. ठीक आहे. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. ओके, थँक्यू फॉर टुडेज सेशन. आपलं सेशन इथे झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आर्टिकल अँड थेसिस रायटिंग बघितलेलं आहे, आयसीटी बघितलं आहे रिसर्च मध्ये, त्याच्यानंतर इथिक्स बघितले आहेत रिसर्च मधले. ठीक आहे. नेक्स्ट सेशन मध्ये नेक्स्ट टॉपिक वरती बोलायचं आहे, नेक्स्ट टॉपिक विषय समजून घ्यायचा आहे. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता किंवा आपल्या ग्रुपमध्ये देखील विचारू शकता. थँक्यू फॉर टुडेज सेशन अँड हॅव अ नाईस डे.